जर आपल्याला अशी पेशंट आढळत आहे की तिला हे हाय रिस्क फॅक्टर आहे आणि तिला प्रीक्लेम्शिया आढळून झालेला आहे, जसं आपलं तिचं आता आपल्याला कसं समजणार की तिला बीपी झालेला आहे किंवा नाही? तर जर तिचा बीपी सिस्टोलिक बीपी म्हणा 140 किंवा 140 पेक्षा जास्त आहे आणि डायस्टोलिक बीपी 90 किंवा 90 पेक्षा जास्त आहे, तर समजून जायचं की तिला बीपी आहे. ठीक आहे. कधी कधी पेशंटला हे बीपी नॉर्मल असतो, म्हणजे बेसलाईन बीपीच नॉर्मल असतो तिचा, पण तरीही त्या पेशंटला आपण बाकी इतर इन्व्हेस्टिगेशन मधून शोधू शकतो की तिला बीपी होण्याची शक्यता आहे किंवा नाही. ठीक आहे. आता हे हायपरटेन्शन जे आहे प्रेग्नन्सीमध्ये याचे प्रकार आहेत. फर्स्ट आहे जस्टेशनल हायपरटेन्शन, दुसरा आहे प्री एक्लेम्शिया, तिसरा आहे एक्लेम्शिया. जस्टेशनल हायपरटेन्शन मध्ये पेशंटचा फक्त बीपी तेवढा वाढतो, युरिन मधले जो प्रोटीन आहे तो अब्सेंट असतो. दुसरा आहे प्री एक्लेम्शिया, याच्यामध्ये पेशंटचा बीपी पण वाढतो आणि युरिन मधला जो प्रोटीन आहे तो पण वाढून आलेला असतो. तिसरा आहे इक्लेम्शिया. इक्लेम्शियामध्ये प्री एक्लेम्शिया प्लस झटके येणे, असं 3 याच्यामध्ये आपण हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी डिवाइड करतो.